मंत्रिपद मिळाल्यावर पक्ष विलीन करा, पदाधिकाऱ्यांची ही भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विधान परिषदेसाठी पक्ष विलीन करण्याची शिवसेनेनं बच्चू कडूंना ऑफर दिली आहे। बच्चू कडू यांना सेनेकडून परिषदेसोबत मंत्रिपदाची देखील ऑफर असल्याची माहिती आहे। परिषदेवर आल्यावर 6 महिन्यानंतर मंत्रिपद देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान विधान परिषद घ्या आणि मंत्रिपद मिळाल्यावरच पक्ष विलीन करा, पदाधिकाऱ्यांची ही भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। विधान परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं बच्चू कडू यांना पक्ष विलीनीकरणाची ऑफर दिली होती। या ऑफरनंतर बच्चू कडू यांची पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे। आता प्रहार शिवसेनेत विलीन करण्याच्या तयारीत असून शिंदेंच्या ऑफरवर प्रहारचे अनेक पदाधिकारी सकारात्मक असल्याची माहिती आहे। विलीनीकरणानंतर मंत्रिपद आणि विदर्भातील शिवसेनेची सूत्र हवी अशी मागणी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केली। दुसरीकडे मुंबईत बच्चू कडू आणि उदय सामंत यांच्यात बैठक पार पडली। आजही बच्चू कडू यांची शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। याआधी बच्चू कडू यांनी पक्षात पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेतलं होतं। पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि शिवसेना नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर बच्चू कडू उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत। त्यामुळे शिवसेनेच्या पक्ष विलीन करण्याच्या ऑफरवर बच्चू कडू काय भूमिका घेतात हे उद्या स्पष्ट होणार आहे।